नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण वांग्याचे भरीत कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी कोणीही सहजतेने बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी वांगे मधून चिरून त्यावर तेल लावून एका जाळीवर भाजण्यासाठी ठेवले आहे. आपल्याला वांगे अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहे. अगदी आलटून पलटून भाजायचे आहे. आपण पाहू शकता वांगे अगदी खरपूस भाजून तयार झाले आहे. ते आता आपण थंड करण्यास ठेवूया. त्यासाठी मी एक भांडे घेतले आहे. ते ह्या वांग्यावर झाकून ठेवायचे आहे. अशा प्रकारे वांगे भाजून झाल्यावर झाकून ठेवल्यामुळे त्यावरील साल अगदी सहजतेने निघते. आता मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये पाववाटी शेंगदाणे घालून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला शेंगदाणे अगदी खरपूस होईस्तोवर भाजून घ्यायचे आहेत. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता शेंगदाणे खरपूस भाजून तयार झाले आहेत. ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे शेंगदाणे आपण थोडेसे थंड करून घेणार आहोत. त्यानंतर आपण ह्याची भरड तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे थंड झाल्यावर घातले आहेत. आता आपण ह्याची भरड करून घेणार आहोत. आपण पाहू शकता शेंगदाण्याची मी भरड तयार करून घेतली आहे. आपल्याला इतपतच भरड तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण वांग्यावरील साल काढूया. आपण पाहू शकता वांग्यावरील साल अगदी सहजतेने निघत आहे. अशा प्रकारे मी वांग्यावरील साल काढून घेत आहे. आपण पाहू शकता वांग्याचे पूर्ण साल मी काढून घेतले आहे. आता आपण सुरीने वांगे अगदी व्यवस्थित कापून घेऊया. आपण पाहू शकता वांगे अगदी व्यवस्थित कापून तयार झाले आहे. आता आपण भरीत बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून तेल थोडेसे गरम करण्यास ठेवायचे आहे. तेल थोडे गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये 1 चमचा मोहरी व 1 चमचा जिरे घालायचे आहे आणि फोडणी व्यवस्थित करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंगही घालायचा आहे आणि फोडणी तडतडू द्यायची आहे. फोडणी व्यवस्थित तडतडल्यावर त्यामध्ये 2 ते 3 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. त्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदेही घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला कांदा बदामीसर होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. आता कांदा व्यवस्थित मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि एकजीव करून घ्यायचे आहे. आपल्याला कांदा साधारणतः 1 ते 2 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा व्यवस्थित बदामीसर झाला आहे. आता ह्या स्टेजमध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून झाल्यावर कढईवर झाकण ठेवायचे आहे आणि साधारणतः 1 ते 2 मिनिटे व्यवस्थित वाफ येऊ द्यायची आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता टोमॅटो मऊ झाला आहे. आपल्याला चमच्याच्या साहाय्याने टोमॅटो मॅश करायचा आहे. त्यामुळे टोमॅटो अगदी व्यवस्थित कांद्यामध्ये एकजीव होईल. त्यानंतर त्यामध्ये आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची 1 चमचा पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे. अशा प्रकारे हिरवी पेस्ट कांदा टोमॅटोच्या मिश्रणात घातल्यामुळे भाजी फारच चविष्ट होते. आता हे आपण जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतले आहेत. ह्या स्टेजमध्ये पावडर मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला व 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि एकजीव करून घ्यायचे आहे.
आता ही मसाले करपू नये म्हणून त्यामध्ये साधारणतः 2 छोटे चमचे पाणी घालायचे आहे. त्यामुळे मसाले पूर्णपणे टोमॅटो कांद्याच्या मिश्रणात एकजीव होतील. सर्व मसाले पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता सर्व मसाले अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत. आता आपण ह्या स्टेजमध्ये जे आपण भाजून घेतलेले वांगे होते ते आता आपण यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आपल्याला वांगे मसाल्यात घातल्यावर मॅश करत करत पूर्णपणे एकजीव करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि असे वांगे परतून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता वांगे मसाल्यात पूर्णपणे एकजीव झाले आहे. ह्या स्टेजमध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि पुन्हा एकजीव करून घेणार आहोत. त्यानंतर लगेचच त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जो आपण कूट तयार करून घेतला होता तोही आपण घालणार आहोत. शेंगदाण्याचा कूट भाजीत घातल्यावर भाजी अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. शेंगदाण्याचा कूट पूर्णपणे भाजीत मिक्स झाला पाहिजे. त्यानंतर आता आपण यावर झाकण ठेवायचे आहे आणि साधारणतः 1 मिनिटवर गॅसची फ्लेम लो ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता वांग्याचे भरीत पूर्णपणे खाण्यास तयार झाले आहे. ते आता आपण सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली वांग्याची भरीत. तुम्ही अशा प्रकारे वांग्याची भरीत बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. हे वांग्याचे भरीत तांदळाच्या, ज्वारीच्या, बाजरीच्या किंवा नाचणीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो. फारच चविष्ट लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटूया अशा चमचमीत रेसिपीसह. धन्यवाद.